दरम्यान या अपघातानंतर पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवरती आलेली आहे। कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील अनधिकृत पबच्या विरोधामध्ये कारवाई सुरू झालेली आहे। आतापर्यंत पालिकेकडून 3 पब पाडण्यात आलेले आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। कल्याणी नगर मधल्या अपघातानंतर पोलिसांबरोबर आता महानगरपालिका देखील ॲक्शन मोडवर आलेली आहे। पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पुण्यातील वेगवेगळ्या पब्सवर सध्या कारवाईला सुरुवात झालेली आहे। आता मी पुण्यातील कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील या पब मध्ये आहे, जिथे आपण बघू शकता हे सगळे पब अशा पद्धतीने जमीनदोस्त केले जात आहेत। खरं तर मुंढवा परिसरातील या सगळ्या परिसरात मोठ्या संख्येने पब्स आहेत। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास 3 ते 4 पब्सवर ही कारवाई या ठिकाणी केली जाते। अनविंड म्हणून हा पबचं नाव आहे आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पलीकडे देखील असेच 2 पब्स आहेत, जिथं मोठ्या संख्येने दररोज हजारोच्या संख्येने युवक या ठिकाणी येतात आणि मद्यपान करतात, किंबहुना या ठिकाणी वेगवेगळ्या गाण्यांवर या ठिकाणी ते डान्स करत असतात। परंतु आज महानगरपालिकेकडून अशा पद्धतीने कारवाईला सुरुवात झालेली आहे। बघू शकतो आपण आतले हे सगळे जे सोफे आहेत ते उचलून घेतले जात आहेत आणि या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने पोकलेनच्या सहाय्याने संपूर्ण हा जो पब आहे तो या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। पलीकडच्या बाजूला देखील असे पब्स आहेत। खरं तर यांना परवानगी नसताना, अर्थात यांच्याकडे जर अतिक्रमण आहे तर एवढ्या दिवस महानगरपालिकेच्या लक्षात हे का आलं नाही असा देखील सवाल आता उपस्थित होतोय। कारण या अपघातानंतरच आपण बघू शकता की महानगरपालिका आता ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। आणि जर आपण पुण्यामध्ये पब्स आणि रूफटॉप जे हॉटेल असतात त्याची जर आकडेवारी बघितली तर जवळपास 110हून अधिक असे पब्स आणि रूफटॉप हॉटेल्स पुण्यामध्ये आहेत, जिथं रात्री उशिरापर्यंत युवक आणि मुलं मुली तिथं एन्जॉय करत असतात। यासाठी अनेकांनी तक्रारी देखील दिलेल्या आहेत। मात्र आज या घटनेनंतर जेव्हा 2 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, त्यानंतरच आता कुठेतरी महानगरपालिकेला सुद्धा जाग आलेली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई केली जाते। कदाचित असेच इतर देखील पब्स आहेत, तिथे देखील ही कारवाई होणार आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर पुण्यातील अतिशय पॉश एरिया अर्थातच कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई सुरू आहे। इतर रूफटॉप्सवर देखील ही कारवाई होणार आहे, कारण त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आलेले आहेत। आता सध्या तरी या घटनेनंतर जेव्हा 2 लोकांनी आपला जीव गमवलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पुणे महानगरपालिका आणि पोलीस पुण्यात ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।